नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू अकॅडमी मॅथ्स अकॅडमी. लास्ट टाइम मी तुम्हाला क्लासिकल थिंकिंग ते 19 to 26 असे एक्झाम्पलची एक PDF पाठवली होती आणि त्याच्यानंतर क्रिटिकल थिंकिंगचे 1 to 8 असे 8 एक्झाम्पलची एक PDF पाठवली होती. आता त्या PDF ला बघून बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी बरेचसे एक्झाम्पल सॉल्व्ह करून टाकले आणि मी तुम्हाला असं आव्हान केलं होतं की आपल्या ग्रुपमध्ये जे एक्झाम्पल तुम्हाला जमणार नाही त्या एक्झाम्पलचा मला नंबर मेन्शन करायचा. तर हे नंबर तुम्ही लोकांनी मेन्शन केलेले आहेत. 19 नंबर, 21 नंबर, 23 नंबर, 7 नंबर आणि 8 नंबर. हे नंबर तुम्ही मेन्शन केलेले आहेत. त्याच्यातलं आपण 19 नंबरचे एक्झाम्पल बघू. 19 नंबरचे एक्झाम्पल आहे sin स्क्वेअर 20 प्लस cos raised to 420 upon sin raised to 420 plus cos square 20. आणि याच्यासाठी आपल्याकडे ऑप्शन ए, बी, सी आणि डी प्रोव्हाइड केलेले आहेत. 0, 1 हाफ, 1, 2, 0, 1 हाफ, 1 आणि 2. तर तुमच्याकडे शॉर्टकट्स असतील तर आपल्याकडे 10 नंबरचा शॉर्टकट आहे. 10 नंबरचा शॉर्टकट काय म्हणतो? साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस रेस टू 4 थीटा आणि कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन रेस टू 4 थीटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा कॉस स्क्वेअर थीटा. हा शॉर्टकट तुमच्याकडे 9 नंबरचा शॉर्टकट आहे. शॉर्टकट 9 म्हणजे साइन स्क्वेअर आणि कॉस रेस टू 4 आणि कॉस स्क्वेअर आणि साइन रेस टू 4 या दोघांच्या व्हॅल्यू तुम्ही काय टाकू शकता? 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा कॉस स्क्वेअर थीटा आणि याची पण व्हॅल्यू तुम्ही काय टाकू शकता? 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा कॉस स्क्वेअर थीटा. हे दोघं कट होऊन जातील. तुमच्या त्या ठिकाणी काय होईल? 1. म्हणजे सी ऑप्शन इज करेक्ट. 19 नंबरच्या एक्झाम्पलचा सी ऑप्शन करेक्ट आहे कारण या दोघांची व्हॅल्यू सेम आहे, 1 मायनस साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर. आणि हा शॉर्टकट मी तुम्हाला एक्सप्लेन केलाय ऑलरेडी. आता 20 नंबरचे एक्झाम्पल आहे, 21 नंबरचे एक्झाम्पल तुम्हाला अर्थ आहे. 21 नंबरचे एक्झाम्पल या ठिकाणी म्हणतो x इज इक्वल टू a cos क्यूब थीटा, x इज इक्वल टू a cos क्यूब थीटा आणि y इज इक्वल टू b sin क्यूब थीटा. हे असं जर दिलं असेल तर त्या ठिकाणी 4 ऑप्शन आहेत. तुम्ही ऑप्शन बघू शकता. तर इथून तुम्ही हा एक इकडे पाठवला तर x अपॉन a इज इक्वल टू कॉस क्यूब थीटा बनतो आणि हा जर b इकडे पाठवला तर y अपॉन b इज इक्वल टू साइन क्यूब थीटा बनतो. हा कन्सेप्ट आपण इलिमिनेट थीटा मध्ये बघतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. आता याचे मी क्यूब रूट घेतो. याचे क्यूब रूट घेणे म्हणजे x अपॉन a रेस टू 1/3 इक्वल टू कॉस थीटा आणि याचे क्यूब रूट y अपॉन b रेस टू 1/3 इक्वल टू साइन थीटा. आता त्याच्यानंतर ही आयडेंटिटी जर तुम्हाला अप्लाय करायची असेल तर तुम्ही म्हणायचं साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू काय असतो तुमचा 1. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा काय असतो 1. बोला साइन स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू म्हणजे y अपॉन b रेस टू 1/3 चा स्क्वेअर आणि कॉस स्क्वेअर थीटा म्हणजे x अपॉन a रेस टू 1/3 चा स्क्वेअर इज इक्वल टू 1. आता हा 2 या ठिकाणी मल्टिप्लाय करेल तर ती टर्म बनेल y बाय b रेस टू 2/3 प्लस x बाय a
रेस टू 2/3 इज इक्वल टू 1. आणि त्या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत. तर x अपॉन a रेस टू 2/3 आणि y अपॉन b रेस टू 2/3 असा सी ऑप्शन त्या ठिकाणी करेक्ट आहे. कोणता ऑप्शन करेक्ट आहे? सी. हा असा सी ऑप्शन त्यांनी प्रोव्हाइड केला आहे. x अपॉन a रेस टू 2/3 प्लस y अपॉन b रेस टू 2/3 इज इक्वल टू 1. पहिले सरांनी काय केलं, क्यूब रूट करून घेतले दोघांचे, मग नंतर साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरला, त्याच्यात व्हॅल्यू पुट केल्या. हा 2 इथे गेला म्हणजे 2/3, हा 2 इथे गेला म्हणजे 2/3. तर त्या ठिकाणी ए ऑप्शन आहे, परंतु x अपॉन ए नाहीये. या ए ऑप्शन मध्ये त्यांनी a अपॉन x चा वापर केला आहे. b अपॉन y रेस टू 2/3. घाई गडबडीत हा ऑप्शन पण आपल्याला राईट वाटतो, पण हा a अपॉन x आहे. आपल्याला x अपॉन a वाला ऑप्शन करेक्ट, हा रॉंग आन्सर आहे. बी ऑप्शन पण असंच तुम्हाला चुकीचा दिलेला आहे. त्या ठिकाणी मला वाटतं सी ऑप्शन इज द करेक्ट आन्सर. म्हणजे 21च्या तुमच्या सी ऑप्शन त्या ठिकाणी राईट आहे. म्हणजे 21च्या सी ऑप्शन. 19चा तुमचा काय आला होता? सी ऑप्शन आला होता 19चा. 21चा पण तुमचा सी ऑप्शन आला. आता आपण बघू 23 नंबरचे एक्झाम्पल. 23 नंबरचे एक्झाम्पल बघू आपण. x प्लस साइन स्क्वेअर x इक्वल टू 1. काय प्रोव्हाइड केलंय? x प्लस साइन x प्लस साइन स्क्वेअर x, साइन x प्लस साइन स्क्वेअर x इज इक्वल टू 1. देन फाइंड. हे मी पुसून टाकतो. आपल्याला फाइंड करायचे आहे cos रेस टू 8x प्लस cos रेस टू 6x, इथं 2 आहे वाटतं त्यांच्या, प्लस cos रेस टू 4x. याची आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची. तर आपण काय करू, इथून cos तयार करू. बघा लक्ष द्या. sin x इज इक्वल टू, याला तिकडे पाठवा, 1 मायनस साइन स्क्वेअर x. sin x इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर काय राहतो आपला? cos स्क्वेअर x. म्हणजे cos स्क्वेअर x ची व्हॅल्यू या ठिकाणी तुम्हाला किती मिळाली? sin x. हे लक्षात घ्या. साइन स्क्वेअर तिकडे गेला तर 1 मायनस साइन स्क्वेअर, 1 मायनस साइन स्क्वेअर तुमच्या cos स्क्वेअर. आता याला आपण सोबत घेऊ. नाउ cos रेस टू 8x टू cos रेस टू 6x cos रेस टू 4x. असे एक्झाम्पल सीईटी ला नाही तर JEE ला येतात. आता हे जे एक्झाम्पल आहे याच्यात मी cos स्क्वेअर x तयार करतो आणि मग त्याची चौथी पॉवर घेतो. 4 2 जा 8. आता हा 2 आहे तुमचा, इथं पण मी cos स्क्वेअर x लिहितो आणि मग त्याची तिसरी पॉवर घेतो. 3 2 जा 6. त्याच्यानंतर इथं पण मी cos स्क्वेअर x घेतो आणि त्याची दुसरी पॉवर घेतो. 2 2 जा 4. आता मला सांगा cos स्क्वेअर x ची व्हॅल्यू किती आहे? sin x. म्हणजे हा बनला sin रेस टू 4x. cos स्क्वेअर x ची व्हॅल्यू किती आहे? sin x. म्हणजे हा बोलला 2 sin क्यूब x. आणि cos स्क्वेअर x ची व्हॅल्यू काय आहे? sin स्क्वेअर x. म्हणजे इथं sin टाकला sin रेस टू 4, इथं बी sin टाकला sin रेस टू 3, इथं बी sin टाकला sin रेस टू 2. आता या ठिकाणी प्रत्येकामध्ये तुम्हाला sin स्क्वेअर कॉमन काढता येईल. sin स्क्वेअर x जर कॉमन काढला तर इथं काय राहतो? sin स्क्वेअर x प्लस 2 sin x प्लस 1. किती आला तुमचा? प्लस 1. आता मला सांगा हा 1 sin स्क्वेअर x ची व्हॅल्यू तुम्ही काय टाकणार? 1 मायनस sin x. sin स्क्वेअर x ची व्हॅल्यू तुम्ही काय पुट करणार? 1 मायनस sin x.
किंवा 2 साइन एक्स आहे ना, साइन एक्स ची व्हॅल्यू तुम्ही पुट करून देणार 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स. बघू काय होतं. हा साइन स्क्वेअर एक्स, हा परत साइन स्क्वेअर एक्स, 2 इंटू साइन एक्स ची व्हॅल्यू आहे 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स प्लस 1. कोणती व्हॅल्यू पुट केली तरी चालेल. म्हणजे तुम्ही साइन स्क्वेअर एक्स ची व्हॅल्यू 1 मायनस साइन एक्स पुट करा तरी चालेल, किंवा साइन स्क्वेअर एक्स ची व्हॅल्यू 1 मायनस साइन एक्स किंवा साइन एक्स ची 1 मायनस साइन स्क्वेअर पुट केली तरी चालेल. आता बघा, हा तुमचा बनला साइन स्क्वेअर एक्स. साइन स्क्वेअर एक्स प्लस 2 मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स प्लस 1. आता हा 2 आणि हा 1 किती झाले तुमचे 3. साइन स्क्वेअर एक्स 3, 2 प्लस 1 किती झाले 3, आणि साइन स्क्वेअर मायनस 2 साइन स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर एक्स किती झालं तुमच्या मायनस साइन स्क्वेअर एक्स. आता हा जो निगेटिव्ह साइन स्क्वेअर एक्स आहे याची व्हॅल्यू तुम्ही मिळू शकता साइन एक्स मायनस 1. काय मिळू शकता, साइन एक्स मायनस 1, निगेटिव्ह साइन एक्स ची. बघा, हा इकडे पाठवा आणि हा तिकडे पाठवा. बघा, हा जर तिकडे पाठवला तर साइन एक्स मायनस 1 इज इक्वल टू निगेटिव्ह साइन स्क्वेअर एक्स. म्हणजे हा निगेटिव्ह साइन स्क्वेअर एक्सच्या जागेवर तुम्ही काय टाकू शकता, साइन एक्स मायनस 1. साइन स्क्वेअर एक्स जसा त्या तसा, हा 3 आणि बोला त्याची व्हॅल्यू प्लस साइन एक्स मायनस 1. त्याच्यानंतर हा 3 मायनस 2 किती येईल तुमच्या 1, सॉरी 3 मायनस 2 किती येईल तुमच्या 2. साइन स्क्वेअर एक्स इंटू 3 मायनस 1 किती झाले 2 प्लस साइन एक्स. आणि साइन स्क्वेअर एक्स ची व्हॅल्यू जर तुम्ही मिळवली तर 1 मायनस साइन एक्स येईल. 1 मायनस साइन एक्स या साइन स्क्वेअर ची व्हॅल्यू, आणि हा 2 प्लस साइन एक्स. आता काही नाही, ब्रॅकेटने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. 1 इंटू 2 2, 1 इंटू साइन एक्स साइन एक्स, 1 इंटू 2 2, 1 इंटू साइन एक्स साइन एक्स, 2 इन मायनस साइन एक्स इंटू 2 मायनस 2 साइन एक्स, आणि मायनस साइन एक्स इंटू साइन एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स. हा 2 साइन एक्स मायनस 2 साइन एक्स मायनस साइन एक्स, आणि हा मायनस साइन स्क्वेअर एक्स. इथून जर तुम्ही मायनस साइन कॉमन काढला तर 2 मायनस कॉमन काढल्यावर तिथे राहील साइन एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्स. म्हणजे हा 2 मायनस 1 किती आला 1. सर याची व्हॅल्यू 1 कसं काय, ही बघा याची व्हॅल्यू 1 आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन त्यांनी प्रोव्हाइड केलेले आहेत 0 मायनस 1 2 1. ए ऑप्शन, बी ऑप्शन, सी ऑप्शन आणि डी ऑप्शन. 0 मायनस 1 2 आणि 1. तर मला वाटतं डी ऑप्शन इज द करेक्ट आन्सर. म्हणजे या 23 चा डी ऑप्शन करेक्ट आहे. सर परत एकदा एक्सप्लेन करता का, बरं होईल. इथून साइन एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्स इक्वल टू 1 आहे. हा जर साइन स्क्वेअर एक्स तिकडे पाठवला तर निगेटिव्ह येईल, म्हणजे साइनची व्हॅल्यू कॉस स्क्वेअर एक्स होईल. आता या तिघ टर्म्सची आपल्याला ऍडिशन काढायची, त्या तिघ लिहून घेतल्या. हिला स्क्वेअरची चौथी पॉवर, स्क्वेअरची तिसरी पॉवर, स्क्वेअरची दुसरी पॉवर असं लिहिलं. याच्या जागेवर जर साइन टाकला तर साइन रेस टू 4 होईल, याच्या जागेवर साइन टाकला तर साइन रेस टू 3 होईल, याच्या जागेवर साइन टाकला तर साइनच्या स्क्वेअर होईल. इथं मिनिमम इंडेक्स साइन स्क्वेअर आहे, तिला कॉमन काढून घेतलं. मग इथं साइन स्क्वेअर राहिला, इथं 2 साइन राहिला, इथं स्वतः कॉमन आहे म्हणून 1 राहिला. नंतर या ठिकाणी एक तर साइन स्क्वेअर रिप्लेस करा, एक तर साइन एक्स रिप्लेस करा. आपण या ठिकाणी साइन एक्स रिप्लेस केला. बोला साइन एक्स ची व्हॅल्यू काय, 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स. हा 2 मध्ये गेला, 2 मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स प्लस 1, 2 प्लस 1 किती आला 3, आणि हा साइन स्क्वेअर मधून 2 साइन स्क्वेअर गेले मायनस साइन स्क्वेअर. ओके. आता निगेटिव्ह साइन स्क्वेअरची जी व्हॅल्यू आहे, निगेटिव्ह साइन स्क्वेअरची व्हॅल्यू साइन एक्स मायनस 1 ती टाकून दिली. साइन एक्स निगेटिव्ह साइन स्क्वेअरची व्हॅल्यू साइन एक्स मायनस 1, 2 मायनस 1 3 मायनस 1 2 राहिला, हा साइन एक्स एज इट इज. साइन स्क्वेअरची व्हॅल्यू परत सरांनी तयार करून घेतली. साइन स्क्वेअरची व्हॅल्यू काय 1 मायनस साइन एक्स. साइन स्क्वेअरची व्हॅल्यू 1 मायनस साइन एक्स इथून तयार करून घेतली. साइन स्क्वेअरची व्हॅल्यू 1 मायनस साइन एक्स. हा साइन एक्स तिकडे गेला तर 1 मायनस साइन. ब्रॅकेटने ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं, मायनस साइन कॉमन काढलं. बघा ब्रॅकेटने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून या 4 टर्म आल्या. 2 एज इट इज साइन एक्स मायनस 2 साइन एक्स मायनस साइन एक्स.
आणि हा मायनस साइन स्क्वेअर एक्स, इथून निगेटिव्ह साइन कॉमन काढला, याची व्हॅल्यू गिवन आहे आपल्याला 1 आणि ती टाकून दिली 2 - 1 म्हणजे डी ऑप्शन इज द करेक्ट. हे IMP एक्झाम्पल आहे, याची प्रॅक्टिस जास्त करावी लागेल कारण हे सिंपल नाही आहे, थोडंसं लेंदी आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 7 नंबरच्या एक्झाम्पलकडे, क्रिटिकल थिंकिंगच्या. 7 नंबरचे एक्झाम्पल म्हणतात इफ tan a - b is equal to 1, tan a - b is equal to 1 and sec a plus b is equal to 2/√3. sec a plus b is equal to 2/√3. आणि आपल्याला व्हॅल्यू विचारलेली आहे स्मॉलेस्ट पॉझिटिव्ह व्हॅल्यू ऑफ b, स्मॉलेस्ट पॉझिटिव्ह व्हॅल्यू ऑफ b. आणि ऑप्शन दिलेले आहेत छान छान. पहिला ऑप्शन आहे 25 पाय अपॉन 24. ऑप्शन बी आहे 19 पाय अपॉन 24. ऑप्शन सी आहे 13 पाय अपॉन 24 आणि ऑप्शन डी आहे 11 पाय अपॉन 24. आता विद्यार्थी मित्रांनो, tan a - b 1 आहे, तर आपण सुरुवात करू. tan a - b इक्वल टू 1, tan a - b इज इक्वल टू tan. सांगा अँगल किती घेऊ. इथं कोणता अँगल घेऊ जेणेकरून 1 आन्सर येतो तुमचा. इथं मला अँगल घ्यावा लागेल π/4, कारण tan π/4 1 असतो. मग इथून जर मी tan कॅन्सल करून टाकला तर मला काय राहतोय a - b इज इक्वल टू π/4. हे इक्वेशन 1 भेटून गेलं. त्याच्यानंतर मी ही व्हॅल्यू घेईल sec a - b, sec a plus b is equal to 2/√3. sec a plus b is equal to sec ची कोणती व्हॅल्यू 2/√3 येते, 30 का 60? sec 30 2/√3 असतो आणि 30 म्हणजे π/6. म्हणजे या ठिकाणी तुमचे सर घेतील π/6. आणि मग इकडून तिकडून सेक कॅन्सल केला तर मग तुम्हाला सरांना भेटतंय a plus b is equal to π/6. याला नाव देतील इक्वेशन नंबर 2. आता मला b ची व्हॅल्यू पाहिजे. कोणाची व्हॅल्यू पाहिजे? b ची. तर इक्वेशन 1 आणि 2 मी व्यवस्थित लिहून घेतो. a - b is equal to π/4 आणि a plus b is equal to π/6. जर b ची व्हॅल्यू पाहिजे असेल तर यांची मला सबट्रॅक्शन करावं लागेल. म्हणजे हा मायनस आणि हा मायनस. मग मला b ची व्हॅल्यू, स्मॉलेस्ट व्हॅल्यू ऑफ b पाहिजे. मग b पाहिजे असेल तर मी हा प्लस a मायनस a कट करून टाकेल. -b किती म्हणजे -2b. हा π/4 मायनस π/6. थोड्या वेळाने b ची व्हॅल्यू भेटेल या ठिकाणी. -2b इज इक्वल टू, याला क्रॉस मल्टिप्लिकेशन केला 6π - 4π अपॉन 24. 6π - 4π किती होतात तुमचे 2π. -2b इज इक्वल टू 2π अपॉन 24. हा 2 आणि हा 2 तुमच्यात कॅन्सल होईल. 6π - 4π 2π. मग निगेटिव्ह b इज इक्वल टू π/24 आणि हे निगेटिव्ह साइन जर तिकडे ट्रान्सफर केलं तर b तुमच्या किती आला -π/24. बघा b ची व्हॅल्यू भेटून गेली. आणि या ठिकाणी एक बी ऑप्शन मॅच होत नाही. बघा हा बी मॅच होत नाही, हा बी मॅच होत नाही, हा बी मॅच होत नाही, हा बी मॅच होत नाही. मग आपण काय शिकलोय की ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हे पिरियडिक असतं. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन काय असतं? पिरियडिक. म्हणजे सेकची आपण दुसरी व्हॅल्यू घेऊ. कारण गंमत काय राहते, सेक 30 डिग्री तुमच्या π/6 तुमच्या √3 2/√3 आला. तर तुम्ही जर असं फिरून आले ना तर तुमच्या 390 सुद्धा तोच येईल. म्हणजे हे दोघं कोटर्मिनल अँगल आहे. म्हणजे आपण या ठिकाणी एक काम करू. आता हा जो सेक तुम्ही घेतला होता π/6, तो π/6 ने घ्यायचा. तो परत फिरून तिथं घ्यायचा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये.
आणि अँगल तुम्हाला फर्स्ट क्वाड्रंटचा लागेल. हे जे तुम्ही आन्सर काढलं हे या ठिकाणी मॅच झालं नाही. मग आपण एक काम करू, सेक ए प्लस बी इज इक्वल टू, आता 390 म्हणजे काय तुम्हाला माहिती का, सेक 2 पाय प्लस पाय बाय 6. म्हणजे या ठिकाणी 6 दुने 12 आणि 13 पाय बाय 6 म्हणजे सेक 13 पाय बाय 6 या ठिकाणी घ्यावं लागेल. कारण 390 म्हणजे 13 पाय बाय 6, पाय बाय 6 म्हणजे 30 इंटू 30 39, 390. हा 30 पण आणि हा 390 पण दोघं कोट टर्मिनल आहेत. आणि कोट टर्मिनल अँगल हे तुमचे काय असतात, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ कोटर्नल अँगल इज सेम. म्हणजे साइन सेक 30 सुद्धा 2/√3 येईल आणि सेक 13 पाय बाय 6 सुद्धा 2/√3 येईल. म्हणजे या ठिकाणी तुमचे ठरले सेक 13 पाय बाय 6. सर तो पाय बाय 6 का बरं नाही, अरे तो नाही चालला, त्याने ऑप्शन नाही दिला आपल्याला. मग असं थोडी की सेक पाय बाय 6च 2/√3 असतो, सेक 13 पाय बाय 6 पण 2/√3 असतो. पेरियडिक म्हणतो ना आपण की 2 पाय हा पिरियड आहे सेकचा, मग बरोबर 2 पाय नंतर व्हॅल्यू रिपीट होते. मग ए सेक सेक जर कट केला तर ए प्लस बी तुमच्या किती होतो यावेळेस 13 पाय बाय 6. याला तुम्ही इक्वेशन 2 नाव द्या. ते फेल झालं म्हणून आपण इकडे आलो. डायरेक्ट हे शिकवलं असतं तुम्ही म्हटलं असं सर कसं काय पाय बाय 6 का बरं नाही, मग परत मला तेच सांगायला लागलं असतं. मग मी पहिले पाय बाय 6 ची केस फेल केली, पाय बाय 6 ची केस फेल झाल्यानंतर मी ही केस घेतोय, तर म्हणून तुम्ही मला विचारणार नाही की पाय बाय 6 का बरं घेत नाही असं, कारण ही व्हॅल्यू तर पाय बाय 6 ची असते. पाय बाय 6 ची घेतल्यामुळे आपल्याला ऑप्शन मिळाला नाही म्हणून आपण ही केस घेतोय. मग चला तुमच्या a मायनस बी किती आहे, पाय बाय 4 आणि a प्लस बी किती आहे 13 पाय बाय 6. यांची आता सबट्रॅक्शन करा. यांची सबट्रॅक्शन केली तर हा निगेटिव्ह हा निगेटिव्ह हा निगेटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह कॅन्सल. मायनस बी तुमच्या -2b होईल. हा तुमचा पाय बाय 4 आहे आणि हा 13 पाय बाय 6 आहे. हा तुमचा -2b इज इक्वल टू 6 पाय मायनस 13 पाय अपॉन 24 24 तर येऊन गेला. 24 तर तिथं बी आला होता सर, असं काही विशेष नाही. -2b इज इक्वल टू सॉरी हे तुमचे 13 पाय नाही राहणार, 6 पाय मायनस 13 52 52 पाय. सिक्स पाय मधून 52 गेले, म्हणजे 6 पाय मधून 52 गेले तर तुमचे मला वाटतं 2 गेले 50 अजून 4 गेले 46 पाय अपॉन 24. व्यवस्थित करा ना सर. 13 पाय बाय 6 आहे ना, हे 6 पाय तर 52 पाय येतील ते. 52 पाय मधून जर तुमचे 6 पाय गेले किती होतात बोला? -46 भेटते. ठीक आहे, तर इकडच्या निगेटिव्ह तिकडच्या निगेटिव्ह आपण काय करू, कॅन्सल. आपण राईट घेतलंय पण सगळं 6 पाय. हा तर हा 2 तिकडे चालला जे b इज इक्वल टू 46 पाय अपॉन 24 इंटू 2. b इज इक्वल टू याने याला मल्टिप्लाय केलं 23 पाय अपॉन 24. 23 नाही 38 यायला पाहिजे होतं ते. 2 पाय मायनस पाय बाय 6, 6 दुने 12 मध्ये गेलं 11 पाय बाय 6. 13 पाय बाय 6 ला पण व्हॅल्यू आहे. सेक हा फोर्थ क्वार्टर मध्ये बी पॉझिटिव्ह असतो. आता या ठिकाणी हे बी तुमचं रॉंग आलं. मग आता आपण तिसरा अँगल घेऊ. कोणता?
11 पाय बाय 6. 11 पाय बाय 6 ला सुद्धा तुमच्या सेक 2/√3 येतो. हे बघा, सेक हा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह असतो. आता फर्स्ट क्वाड्रंट मध्ये पाय बाय 6 घेतला मी, त्याच्यानंतर 330 म्हणजे 13 पाय बाय 6 घेतला. मग आता इकडे जर तुम्ही रिटर्न आले तर 11 पाय बाय 6 पण आपल्याला घेते. आपण असं शिकतो ना, पाय असेल तर नो चेंज, पाय असेल तर नो चेंज, म्हणजे 2 पाय म्हणून नो चेंज. आणि हा अँगल तुमचा किती येतोय? 11 पाय बाय 6 येतोय. आता आपण 11 पाय बाय 6 घेऊ. a प्लस बी इज इक्वल टू किती? 11 पाय बाय 6. बघा आता ऑप्शन मॅच होतो का? a प्लस बी इज इक्वल टू पाय बाय 4, सॉरी a मायनस बी, आणि a प्लस बी इज इक्वल टू 11 पाय बाय 6. सबट्रॅक्शन करा सर. हा बघा सबट्रॅक्शन, हा पाय बाय 4 आहे, सॉरी, मायनस मायनस मायनस, प्लस ए मायनस ए कॅन्सल, मायनस 2b इज इक्वल टू पाय बाय 4 मायनस 11 पाय बाय 6. मग या ठिकाणी हा मायनस 2b इज इक्वल टू, हा इकडे येईल मायनस 6 पाय, सॉरी 6 पाय मायनस 44 पाय अपॉन 24. आता 6 मायनस 44 किती होतील? मायनस 2b इज इक्वल टू मायनस 38 पाय अपॉन 24. 6 पाय मधून 45 गेले, मायनस 38 पाय. हा निगेटिव्ह निगेटिव्ह कॅन्सल, 2b इज इक्वल टू 38 पाय अपॉन 24. म्हणजे या ठिकाणी b इज इक्वल टू 38 पाय अपॉन 2 इंटू 24. याने याला डिवाइड केलं, b इज इक्वल टू 19 पाय अपॉन 24. आता 19 पाय अपॉन 24 ही जी b ची व्हॅल्यू ही या ठिकाणी प्रोव्हाइड केली. म्हणजे बघा तुम्ही, पाय बाय 6 ला पण रिझल्ट भेटला नाही आपल्याला, पाय बाय 6 पण आहे बरं, सेक ची व्हॅल्यू 2/√3. त्याच्यानंतर 13 पाय बाय 6 ला पण रिझल्ट भेटला नाही आपल्याला. मग नंतर आपण इकडे फोर्थ क्वाड्रंट मध्ये ट्राय केला, 11 पाय बाय 6 ला आपल्याला रिझल्ट भेटला. म्हणून बी ऑप्शन या ठिकाणी करेक्ट आहे. कोणत्या एक्झाम्पलचं? 7 नंबरच्या एक्झाम्पलचं बी ऑप्शन इज करेक्ट. मुद्दाम आपण 3 केस डिस्कस केल्या, जेणेकरून तुमचे एक्झाम्पल कायमच्या लक्षात राहून जाईल. मी पहिल्याच स्टेजमध्ये ही केस डिस्कस करू शकत होतो, 11 पाय बाय 6. ओके, म्हणून तुम्हाला फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सुद्धा पॉझिटिव्ह 2/√3 देईल, सेक आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये पण देईल. ओके, आता आपण 8 नंबरचे एक्झाम्पल डिस्कस करू. मग मला सांगा, सेकची व्हॅल्यू 2/√3 कोणत्या कोणत्या अँगलला भेटते? बोला. सेकची व्हॅल्यू 2/√3 30 ला पण भेटते, त्याच्यानंतर 13 पाय बाय 6 ला पण भेटते, अजून 11 पाय बाय 6 ला पण भेटते. तर या एक्झाम्पलला आपल्याला कोणती कामात आली? 11 पाय बाय 6 व्हॅल्यू. बीच्या त्या व्हॅल्यू सुद्धा करेक्ट होत्या, परंतु आपल्याला ऑप्शन मॅच नसल्यामुळे आपण त्या चेंज करत राहिलो. आता साइन ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू 1. साइन ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू 1. त्याच्यानंतर tan a मायनस बी 1/√3, tan a मायनस बी 1/√3. आणि त्याच्यानंतर सेक ए प्लस सी 2a, सेक ए प्लस सी इक्वल टू 2a. ओके, आता ऑप्शन पण आपण लिहून घेऊ, ए बी सी आणि डी. ऑप्शन लिहिल्यानंतर बरंचसं काही क्लिअर होतं. 120 60 0, 120 60 0. ऑप्शन बी 60 30 0, 60 30 0. ऑप्शन सी 90 60 30, 90 60 30. आणि ऑप्शन डी 120 0 60, 120 0 60. आता मला सांगा, साइनची व्हॅल्यू 1 केव्हा राहते? 90 ला. म्हणजे याचा अर्थ ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू 90. साइनची व्हॅल्यू 1 केव्हा राहते? 90 ला. म्हणजे याचा अर्थ हा 90.
त्याच्यानंतर a मायनस बी इज इक्वल टू टॅनची व्हॅल्यू 1/√3 केव्हा राहते 30 ला. टॅनची व्हॅल्यू 1/√3 केव्हा राहते 30 ला, मग याची व्हॅल्यू 30. आणि सेकची व्हॅल्यू 2 केव्हा राहते, सेकची व्हॅल्यू 2 म्हणजे a प्लस बी इज इक्वल टू सेकची व्हॅल्यू 2 राहते मला वाटतं 60 ला. सेक 62 असतो कारण कॉस 61 हाफ असेल ना, मग सेक 62 असतो. मग आता आपण व्हॅल्यू पुट करत जाऊ. मला सांगा या ठिकाणी जर 60 30 0 पुट केला, 60 हा ऑप्शन तर काही कामाचा नाही कारण तिघांची सम 90 येत नाही. इथं तिघांची सम 90 येते बघा. 60 प्लस 30 प्लस 0, 60 प्लस 30 प्लस 0 झाला 90. नंतर a मायनस बी 60 मायनस 30 झाला 30. नंतर a प्लस बी 60 प्लस 30 इज इक्वल टू a प्लस बी इज इक्वल टू 60. a मायनस बी 30 येतोय ना, तर a प्लस बी 60 यायला पाहिजे. a प्लस सी येतो, a प्लस सी 60 येईल का चेक करा. a तुमच्या 60 घ्या आणि सी तुमच्या 0 घ्या. 60 प्लस 0 60 म्हणजे बघा 60 30 0 ही व्हॅल्यू तिघांना सॅटिस्फाय करते बघा. 60 प्लस 30 प्लस 0 90 म्हणजे a ची 60 घ्या, b ची 30 घ्या, c ची 0 घ्या, बरोबर 90 होत आहे. इथं a ची 60 घ्या, b ची 30 घ्या, 60 मायनस 30 30 होतोय सॅटिस्फाय. a ची 60 घ्या, c ची 0 घ्या, 60 प्लस 0 60 म्हणजे या ठिकाणी हा ऑप्शन बी काही कामाचा नाही, हा बी काही कामाचा नाही. बी ऑप्शन इज द करेक्ट. म्हणजे 8 नंबरच्या क्वेश्चनच्या बी ऑप्शन करेक्ट आहे. तुम्ही जे जे एक्झाम्पल मला मेन्शन केले होते ग्रुपमध्ये ते सर्व एक्झाम्पल मी या ठिकाणी डिस्कस केलेले आहेत. तर आम्ही परत उद्या तुम्हाला एक शीट पाठवू. त्या शीट मधले जे एक्झाम्पल तुम्हाला जमणार नाही त्यांचा कुठं मेन्शन करायचं, ग्रुपमध्येच मेन्शन करायचं. पर्सनल पाठवायचे नाही कारण एवढे मोठे मेसेज येतात, त्याच्यात तुमचा मेसेज कुठं हरवून गेला तर मला एक्झाम्पल लक्षात राहणार नाही, म्हणून तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकता. असं काही नाही, तुम्हाला अजून एखादं एक्झाम्पल याच्यातलं जमत नसेल तर तुम्ही सांगू शकता, पण त्या डेडलाईनच्या आधी सांगायचं, म्हणजे या 11 वाजेच्या आधी सांगायचं. म्हणजे कसं असतं की विद्यार्थ्यांना कोणतं एक्झाम्पल कशा पद्धतीने एक्सप्लेन करून सांगायचं या पद्धतीची थोडीशी माइंडसेट तयार करून घ्यावा लागतो. आणि आम्हाला लक्षात येऊन जातं की कोणते विद्यार्थी सोडवत आहे आणि कोणते विद्यार्थी सोडवत नाही. या ठिकाणी हे लेक्चर मी थांबवतोय. थँक्यू.